नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता संकर्षणच्या घरी आतमध्ये येत असताना तिच्या डोक्यामध्ये वाईट विचार येत असतात. म्हणजेच तिला खूप वाईट वाटत असतं. जी पल्लवीची आई असते सुलोचना, तिने भूमीला खूप वाईट साईड बोललेली असते की माझ्या पल्लवीच्या राखेतून तुझ्यासाठी सतत जळथे निखारेच येतील आणि माझ्या पल्लवीची जागा तू घेण्याचा प्रयत्न करतेस, त्यामुळे तुझं कधीही भलं होणार नाही. हे तिला आठवतं. त्यानंतर जेव्हा भूमी आकाशकडे गेलेली असते त्यावेळेला तिने सांगितलेलं असतं की आकाश, मला ना आता या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय, त्यामुळे मी आता माझं नवीन आयुष्य सुरू करते. जेव्हापासून शंकरशन माझ्या आयुष्यात आलाय तेव्हापासून मला खूप आनंद आहे आणि मला कुठेतरी त्यांच्याबरोबर शांतता मिळते. म्हणूनच मी तिथे जाणार आहे. आणि यापूर्वी मला माझ्या आयुष्यात कधीही एकटं वाटलं नव्हतं, तितकं आता या क्षणाला वाटलं होतं. म्हणून मी ठरवलं आहे की माझं आयुष्य मी त्यांच्यासोबतच सुरू करणार आहे. त्यामुळे आकाश, तूही सगळं विसरून जा. मलाही नव्याने सुरुवात करायची आणि तूही नव्याने सुरुवात कर. मला मूव ऑन व्हायचं होतं ते मी झाले, असं आता भूमी त्याला बोललेली असते. ते सगळं तिला आठवतं आणि त्याने तिला खूप त्रास झालेला असतो. खरं तर आकाश समोर हे बोलणं तिच्यासाठी सोपं नसतं, म्हणून तिला त्रास होतो आणि ती स्वतःचाच हात बघते आणि त्यामध्ये असलेला तिने पदरात लपवलेला कुंकवाचा जो करंडा असतो आई योगेश्वरीच्या जवळचा, तो स्वतःच्या उराशी कवटाळते आणि ती खूप रडत असते. आणि त्या कुंकवाला जवळ घेऊन ती म्हणते की आकाश, तुझ्या नावाचं हे कुंकू तर मी घेऊन आली आहे आणि ते आयुष्यभर मी माझ्या माथ्याला असंच जपणार आहे. तरी ते आकाश मात्र खूप आनंदी असतो. आकाश अशा प्रकारे गालातच असत असतो, त्यामुळे पौर्णिमा आणि रागिनी यांना चांगलाच जळफळाट होत असतो. त्या बघतच राहतात. रागिनी आता गालातच म्हणते की आता या मूर्खाला काय झालंय आणि हा गालातच कशासाठी हसतोय. तेव्हा मग ती विचारते की काय झालंय भाऊजी. मानसी विचारते की नक्की तुम्ही का हसताय. तेव्हा मग तो म्हणतो की मानसी बघ, इकडे देवाऱ्यात बघ, आई योगेश्वरीच्या जवळ जो कुंकवाचा करंडा असतो तो इथे नाही आहे. याच्यावरून मी समजून गेलो आहे की भूमी माझ्या नावाचं दररोज कुंकू लावायची, ते कुंकू ते इथून निघताना घेऊन गेली आहे. म्हणजेच भूमी माझ्याशी प्रतारणा करत नाही, याचा पुरावा नंबर 1. आणि त्यानंतर भूमी जेव्हा माझ्याशी बोलत होती ना, तेव्हा भूमीने तिचे फिंगर क्रॉस करून घेतले होते. म्हणजेच ती जे काही बोलत होती ते सगळं खोटं बोलत होती. हे सगळं मला तिच्या हावभावावरून दिसून आलं. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे तिसरा, तो म्हणजे की भूमी जेव्हा माझ्याशी बोलत होती ना, मी तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि तिच्या डोळ्यांमध्ये बघून मला नक्कीच कळालं की भूमी जे काही बोलत होती ते सगळं खोटं होतं आणि ती माझ्याशी अगदी धडधडीत खोटं बोलत होती. हे भूमीचे डोळेच मला पुरावे देत आहेत, कारण मी भूमीला चांगलंच ओळखतो. भूमी कधीही माझ्याशी खोटं बोलू शकत नाही आणि मला भूमीच्या डोळ्यांमध्ये दिसतं की ती खरं बोलतीये की ती खोटं बोलतीये. एवढंच तर मी तिला ओळखतो. मग याच्यावरून हे सिद्ध होतच आहे ना की भूमीचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. भूमी मला विसरू शकत नाही, तिचं माझ्यावर प्रेम आहे. परंतु एकच गोष्ट अशी की हे सगळं तिने का केलं आहे या गोष्टीचा आपल्याला शोध घेतला पाहिजे. आता मानसी हे सगळं ऐकते, तिला तर आनंद होतोच, परंतु रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणीही अगदी टेन्शनमध्ये असतात. त्याबरोबर आता मानसी म्हणते की भाऊजी, पण हे सगळं शोधायचं कसं. आकाश योगेश्वरी समोर हात जोडतो आणि म्हणतो की देवी योगेश्वरीच्या कृपेने मी सगळं काही शोधून काढेन की भूमी हे सगळं का करते. तेवढ्यातच आता तो देवी योगेश्वरी समोर हात जोडतो आणि त्याच्या डोक्यात एक कळ येते आणि चक्कर येऊन तो तिथल्या तिथे खाली पडतो. आता तो पडल्याबरोबर मानसी ही म्हणते की काय झालं भाऊजी तुम्हाला. रागिनी पण नाटक करत विचारते की आकाश बाळा, काय होतंय तुला. मानसी पौर्णिमाला म्हणते की प्लीज जरा भाऊजींसाठी पाणी आण, असं म्हणून ती पाणी आणायला जाते. तर इकडे भूमी ही मात्र आकाशच्याच आठवणींमध्ये रडत असते आणि तिला संकर्षण आल्याची चाहूल लागताच ती पटकन स्वतःचे डोळे पुसून घेते. तरीही तिला ते रडू आवरत नसतं. तरीही ती कसंबसे स्वतःचे डोळे पुसते आणि जे कुंकवाचा करंडा असतो तो पटकन स्वतःच्या पदरात लपवते. तेव्हा संकर्षण येतो आणि म्हणतो की काय झालं, रडतेस तू. तेव्हा मग ती म्हणते की हो, मला ते जरा ओजससाठी वाईट वाटत होतं, असं खोटं पटकन ती बोलून टाकते. त्यावेळेला संकर्षण म्हणतो की हो, मलाही तुला तेच सांगायचं होतं की ओजससाठी तू जे काही करतेस ते ठीक आहे, परंतु तरीही मला असं वाटतंय की मी जे काही केलं आहे त्याचे रिझल्ट तुला समोर दिसत आहेत, परंतु तू अजूनही काहीही करत नाही आहेस. म्हणजे तसे रिझल्ट दिसत नाही आहेत, त्यामुळे तुला तुझे प्रयत्न वाढवावे लागतील. त्याच वेळेला त्याला पटकन एक कॉल येतो. तो म्हणतो की एक्सक्यूज मी. बाजूला जाऊन फोन उचलतो आणि म्हणतो की बोला, डॉक्टर संकर्षण बोलतोय. तेव्हा तो म्हणतो की काय, पण अशी अचानक कशी तब्येत बिघडली आकाशची. असं ऐकल्यावर भूमीला धक्काच बसतो की आकाशला काय झालं. आता ती आणखीनच घाबरते.
संकर्षण म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही तिथे त्याला जरा ट्रीट करा, तोपर्यंत मी येतोच, मी निघालो, असं आता संकर्षण बोलायला लागतो. आणि तो विचार करतो की मी तर त्याला ट्रीटमेंट अगदी योग्य दिली होती, मग काय झालं काय त्याला अचानक. आता संकर्षण भूमीला एकही काहीच न सांगता तो तिथून घाईने निघून जातो. आणि भूमी आता पटकन पुढे उठते आणि पुढे संकर्षणजवळ जायला निघणारच तेवढ्यातच तिच्या हातातला जो कुंकवाचा करंडा असतो तो तिच्या पदरामधून खाली पडतो आणि सगळं जमिनीवर ते कुंकू सांडतं. आता ते कुंकू सांडल्यावर भूमी घाबरते की अचानक हे सगळं काय झालं. संकर्षण निघून गेलेला असतो. भूमी घाबरते की आई योगेश्वरी हा अचानक काय अपशकुन झाला, नेमकं माझ्या आकाशला काही होणार तर नाही ना, त्याला तिथे ठीक नाही अशी बातमी मिळाली आणि इथे कुंकवाचा करंडा सांडला, काही अपशकुन तर होणार नाही आहे ना. आई योगेश्वरी माझ्या आकाशचं रक्षण कर, त्याला काहीही होऊ देऊ नकोस, ठीक असू दे आकाश, असं म्हणून ती आता खूप मनातून घाबरलेली असते. आणि संकर्षण येतो आणि विचार करतो की अचानक असं काय झालं, मी कधीही माझ्या पेशंटला ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला हा त्रास होत नाही, मग अचानक. त्याच वेळेला आता डॉक्टर म्हणतात की हो खरंच मला कळत नाही आहे. वैद्य डॉक्टर हे संकर्षणला सांगतात की अचानक त्यांच्या डोक्यात कळ आली म्हणून त्यांच्या फॅमिलीने इथे आणलं आहे त्यांना. मग संकर्षण म्हणतो की हे बघा डॉक्टर सुहास, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आहे की मी अशा प्रकारे पेशंटला ट्रीट करत नाही आणि ऑपरेशन होण्यापर्यंतच माझं काम असतं, नंतर तुम्ही मला सांगू शकत नाही. तेव्हा डॉक्टर सुहास म्हणतात की येस खरंच मला माहिती आहे की पण आपले रिलेशन त्यामुळे. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की येस आपले फॅमिली रिलेशन्स आहेत त्यामुळे मी तुम्हाला इथे यायला परवानगी दिली, म्हणजेच मी इथे आलो आहे, परंतु लक्षात राहील इथून पुढे मी या केससाठी येणार नाही. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला त्या आकाश महाजनपासून तितकं डिस्टन्स मेंटेन करता येईल तितकं मला मेंटेन करायचं आहे आणि त्याचं कारण काय हे तुम्हाला माहीतच आहे. तेव्हा सुहास म्हणतात की येस डॉक्टर थँक्यू तुम्ही आलात त्याबद्दल. मग संकर्षण म्हणतो की बरं मला सांगा की कुठे आहे आकाश महाजन. तेव्हा मग वॉर्ड नंबर 2 असं सुहास वैद्य सांगतात. मग संकर्षण तिथे येतो आणि तो तिथे असलेल्या सिस्टरला फाईल मागतो आणि म्हणतो की यांचे रिपोर्ट्स. तेव्हा मग ती रिपोर्ट देते आणि मग डॉक्टर विचारतो की हे सगळेचे करंट रिपोर्ट आहेत ना. मग ती म्हणते की हो सर आत्ताचेच रिपोर्ट आहेत. मग त्यानंतर लगेच संकर्षण लिहून देतो आणि म्हणतो की ही जी काही ट्रीटमेंट आहे ती ताबडतोब सुरू करा आणि लवकरात लवकर गोष्टी झाल्या पाहिजेत, असं म्हणून आता तो तिच्याकडे फाईल देतो आणि ती सिस्टर तिथून निघून जाते. आणि ती निघून गेल्याबरोबर आता संकर्षण हा आकाशला चेक करण्यासाठी म्हणून त्याच्याजवळ आलेला असतो. आता आकाशला चेक करत असताना तो आकाशचे डोळे उघडायला जाणार तेवढ्यातच आकाश पटकन स्वतःचे डोळे उघडतो आणि डोळे उघडल्यानंतर संकर्षणलाच त्याला पाहून धक्का बसतो आणि तो पटकन 2 पावलं मागे होतो आणि आकाशला विचारतो की हे काय सगळं. तेव्हा आता आकाश कसलाही विचार न करता पटकन बेडवरून उठून बसतो आणि त्याच्याकडे बघतच राहतो. तेव्हा मग आता डॉक्टर संकर्षण विचारतो की व्हॉट इज दिस, नक्की काय झालं आहे काय तुम्हाला, तुम्ही इथे आलात परंतु तुम्ही मला ठणठणीत दिसताय. त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो की डॉक्टर संकर्षण मला तुमच्याशी खरंच महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं आणि म्हणूनच मला एकच पर्याय दिसला, तुमच्याशी भेटण्याचा, तुमची भेट होण्याचा दुसरा कोणताही पर्याय मला दिसत नव्हता, त्यामुळे मी तुम्हाला इथे भेटायला आलो आहे. तेव्हा मग संकर्षण चिडतो आणि म्हणतो की ही काय फालतूगिरी लावली तुम्ही, अहो मी डॉक्टर आहे आणि तुम्ही मला अशा प्रकारे इथे अर्जंटली बोलावून घेतलात आणि आता दिसतंय की तुम्ही ठणठणीत आहात, मग हा कुठला पर्याय झाला हे सगळं करण्याचा. त्यावेळेला आकाश म्हणतो की प्लीज डॉक्टर माझं ना तुम्ही ऐकून घ्या. आकाश हाताला लावलेले सलाईन्स वगैरे सगळं काही बाजूला काढून देतो आणि नंतर डॉक्टर संकर्षणला म्हणतो की प्लीज माझं ऐका, मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण तुम्ही बोलायला तयारच होत नाही आहात. तेव्हा मग संकर्षण म्हणतोय की काय झालं आहे काय. पण त्यावेळेला मग आकाश म्हणतो की तुम्ही प्लीज एक गोष्ट सांगा ना, नक्की असं काय घडतं आहे, तुम्ही म्हणजे भूमी तुमच्या घरी का राहायला गेली आहे, मला प्लीज हे सगळं सांगा, मला खरंच कळत नाही आहे की हे नेमकं काय आहे. म्हणजे माझ्या ऑपरेशनच्या कालावधीत असं नेमकं काय घडलं होतं जी भूमी तुमच्याकडे राहायला आली आहे, मला खरंच कळत नाही आहे. प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो, प्लीज मला सांगा. भूमी आणि मी खरंच एकमेकांचे अगदी जीवलग आहोत, माझा खरंच खूप जीव आहे आणि माझ्या मुलीवर आणि भूमीवर. तुम्ही डॉक्टर तुम्हाला एक गोष्ट मी आता सांगतो की तुम्ही माझा जीव वाचवलात, तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन, परंतु तुम्ही माझा जीव तर वाचवलात, परंतु माझा श्वास हा तुम्ही घेऊन गेलायत. असं म्हटल्यावर आता डॉक्टर संकर्षण हा मान फिरवतो. तो म्हणतो की प्लीज मला सांगा ना काय झालं आहे ते, माझी भूमी तिथे कशी गेली आहे, मला सांगा डॉक्टर. परंतु तो म्हणतो की आता मी तुम्हाला हे सांगणं बांधील होत नाही, तुम्ही मला अशा प्रकारे विचारू शकत नाही. संकर्षण मान वळवतो तेव्हा तो सांगतो
की डॉक्टर भूमी मला भेटली आणि तिने मला सगळं सांगितलं आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर संकर्षण तिथेच थांबतो. मग आकाश सगळी जी काही भूमीची वाक्य असतात ती त्याला बोलून दाखवतो आणि म्हणतो की डॉक्टर तिने मला सांगितलं आहे की ते सगळं ती कशासाठी करते, म्हणजे या 4 दिवसांमध्ये हे सगळं होईल मला पॉसिबल वाटतच नाही हो. म्हणजे ना भूमी त्यातली मुलगीच नाही आहे की 4 दिवसांच्या ओळखीवर ती स्वतःचा संसार मोडून त्या एखाद्या व्यक्तीबरोबर निघून जाईल. अशातली मुलगीच नाही आहे भूमी. तिथं तिच्या संसारावर, माझ्यावर आणि घरावर पूर्ण प्रेम आहे. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि म्हणूनच मला एकच कळतं आहे की हे जे काही घडतं आहे त्या बाबतीत नक्कीच काहीतरी कारण असणार आहे. नाहीतर भूमी अशी वागणाऱ्यातली नाही. मी तिला अगदी जवळून ओळखतो. मला बरोबर कळते माझी भूमी. पण हे नेमकं काय चाललं आहे ते मला कळत नाही आहे. प्लीज तुम्ही मला जरा सांगा, असं आकाश त्याला रिक्वेस्ट करतो. त्यावेळेला भूमी इथे मात्र खूप चलबिचल असते. आता संकर्षणला राग आलेला असतो की आकाशने एकतर अशा पद्धतीने बोलावून घेतलंय आणि प्रश्न विचारून त्याला तो अगदी वेडा करून सोडत आहे. नंतर मग भूमी इथे टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की काय झालं असेल, मला ना खरंच कळत नाही आहे. आकाशची तब्येत तर ठीक असेल ना? म्हणजे डॉक्टर संकर्षण ज्या पद्धतीने घाईघाईने निघून गेले त्यानंतर माझ्या आकाशला काय झालं असेल? आई योगेश्वरी, मी जे काही आकाशला बोलली आहे त्यामुळे त्याने ताण घेतला असेल का? त्यामुळे त्याला या सगळ्याचा त्रास झाला असेल का? आणि त्याच्या मेंदूवर पुन्हा काही परिणाम तर होणार नाही ना? असा विचार भूमी करत असते आणि ती खूप घाबरत असते आणि तिला सारखे सारखे ते क्षण आठवत असतात आणि तिला त्रास होत असतो. ती हात जोडून म्हणते की आकाशने जर मी निघून गेल्यानंतर स्वतःचं काही बरं वाईट तर केलं नसेल किंवा त्याला ताण तर आला नसेल. आई योगेश्वरी, प्लीज माझ्या आकाशचं रक्षण कर. त्याला काहीही होऊ देऊ नकोस. हे सगळं जे मी काही करते ते त्याच्यासाठीच करते आणि प्लीज त्याचं रक्षण कर. असं म्हणून भूमी आता स्वतःची ती बॅग काढते आणि त्या बॅगमधून ती आकाशचा जो फोटो तिने घेतलेला असतो, म्हणजेच तिघांचाही फॅमिली फोटो, तो फोटो आता भूमी काढते आणि त्या फोटोकडे ती आता रडतच बघत असते की प्लीज आकाश असं होऊ नको देऊस. मला काही कळत नाही आहे, मी काय करू, असं म्हणून ती आता रडत असते. आणि आकाशचा फोटो उराशी कवटाळून ती खूप घाबरत असते की आई योगेश्वरी, माझ्या आकाशला काही होऊ देऊ नकोस. तुला माहिती आहे माझ्या आकाशचं काही झालं तर मीही नाही जगू शकणार. त्यामुळे माझ्या आकाशला लवकर बरं कर. त्याला काही होऊ देऊ नकोस, असा विचार भूमी आता करत असते. आणि त्याचबरोबर भूमी आता पटकन जो योगेश्वरीचा अंगारा तिने देवाऱ्यातून आणलेला असतो तो देवाऱ्यातला अंगारा ती पुडीतला काढते आणि आकाशच्या फोटोला लावते आणि आकाशच्या तिथे कपाळावर लावून म्हणते की आई योगेश्वरी, हा अंगाराच आता माझ्या आकाशचं रक्षण करेल. तर इथे डॉक्टर संकर्षण हा मात्र आकाशचा काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की तुम्हाला तुमच्या बायकोवर इतकाच विश्वास असेल तर तुम्ही तिलाच विचारायचं ना की हे सगळं काय घडतंय आणि कशासाठी घडतंय ते तिलाच विचारायचं होतंय. सगळं तुम्ही का विचारताय मला? तुम्ही म्हणताय ना की तुमच्या बायकोवर तुमचा खूप विश्वास आहे, मग तुमच्या बायकोलाच विचारा की हे सगळं ती का वागते, ती माझ्यासोबत येऊन का राहते. या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तिलाच विचारा. तेव्हा मग तो म्हणतो की विचारलीत मी तिला प्रश्नांची उत्तरं, परंतु ती मला अशीच काहीतरी थातरूमात्र उत्तरं देते की तिला राहायचं नाही आहे सोबत, त्रास झाला आहे हे सगळं. परंतु मी भूमीला ओळखतो की ती अशातली मुलगी नाही आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो की मग तुम्ही आता मलाही नका विचारू, असं म्हणून तो सरळ निघून चाललेला असतो. आकाश तिथे जातो आणि म्हणतो की प्लीज डॉक्टर थांबा, प्लीज असं करू नका. तेव्हा मग आकाशला तो थांबायला सांगतो आणि म्हणतो की मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, प्लीज सांगा ना मला की हे सगळं काय आहे. भूमी असं नाही बघू शकत, मला खरंच माहिती आहे. माझ्यासाठी ती असं करू शकणार नाही. मला त्रास होईल किंवा मला काही वाईट वाटेल असं ती अजिबात वागणार नाही. खरंच आमचा खूप जीव आहे एकमेकांवर, आमचं नातं खूप घट्ट आहे. प्रत्येक वाईट चांगल्या संकटांमध्ये, काळामध्ये, दुःखात आम्ही एकमेकांना मदत दिली आहे, एकमेकांची साथ केली आणि आत्तापर्यंत पोचलोय. भरपूर संकटाचा सामना करत आम्ही इथवर आलोय डॉक्टर. पण आता जे काही भूमी वागते ते ना मला अजिबात पटत नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही मला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला, मला मदत करा. भूमी हे सगळं का करते, तुमच्याकडे येऊन का राहते, या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. की सांगा मला, भूमीने असं का केलं आहे? तुम्ही तिला ब्लॅकमेल तर नाही केलं ना की तुमच्याकडे येऊन राहायला? त्यावेळेला आता लगेच आकाशवर तो चिडतो आणि म्हणतो की तोंड सांभाळून बोलायचं. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, मी अजूनही तोंड सांभाळूनच बोलतोय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की प्लीज मला तुम्ही सांगा की नेमकं काय झालं असं भूमीच्या बाबतीत की ती असं वागतीये. तेव्हा मग डॉक्टर संकर्षण म्हणतो की हे बघा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही माझ्या प्रोफेशनल एथिक्सची हेळसांड करून इथे मला बोलवलं आहे. तुमची अर्जन्सी आहे असं समजताच मी माझ्या हातातली कामं सोडून इथे आलो आहे. त्यामुळे एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा की तुम्ही हे जे काही वागताय ते खूप चुकीचं वागताय.
आणि जर काही चुकीचं केला तर यापुढे मी ते अजिबात खपवून घेणार नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुम्ही सांगणार आहात का डॉक्टर मला? आम्हाला आज हे सत्य तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे. काही झालं तरीही हे सत्य मी तुमच्याकडून जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला मी जाऊनच देणार नाही इथून. बोला ना, काय झालं होतं की माझी बायको भूमी हे तिकडे तुमच्याकडे येऊन राहतीये? नेमकं असं काय घडलंय ते प्लीज मला सांगा, की मी पोलिसांना सांगू? मी पोलिसांकडे कंप्लेंट करेल की हे सगळं असं घडतंय. तेव्हा मग लगेच संकर्षण म्हणतो की सांगा ना, करा. पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट करा. मी पण त्याच गोष्टीची वाट बघतोय की कधी तुम्ही एकदा जाऊन पोलिसांकडे कंप्लेंट कराल आणि मग मी बाकीच्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करेन. तुम्ही कराल तर ठीकच आहे, परंतु एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा, जरीही तुम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंट केलात ना, तरीही तुमची बायको ही माझ्याच बाजूने बोलणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा मग आकाश भरपूर चिडलेला असतो. आकाश म्हणतो की डॉक्टर, तुम्ही हे जे काही वागताय ना, खरंच खूप चुकीचं वागताय. अहो, तुम्ही माणूस म्हणून तरी निदान मला समजून घ्यायला हवं होतं. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा, तुम्हाला मी माणूस म्हणूनच समजून घेतोय आणि तुम्ही आजारी आहात, पेशंट आहात, त्यामुळे मी तुमच्याशी अगदी अदबीने वागतोय. म्हणूनच मी जे काही वागतोय, जी काही शांतता बाळगतो इथे, त्याचा तुम्ही गैरवापर करू नका. मी सांगतोय ते तुम्ही लक्षात घ्या आणि मला इथून निघू द्या. तुमच्या बायकोलाच विचार, जे काही सगळं आहे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तेव्हा मग आकाश चिडतो आणि म्हणतो की डॉक्टर संकर्षण, प्लीज हे असं करणं थांबवा. मला सांगा की नेमकं काय झालेलं आहे, माझी भूमी असं का वागते माझ्याशी, याचं कारण फक्त तुम्हाला माहिती आहे. तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतो की हे बघ आकाश महाजन, तुला जे काही करायचं आहे ते तू करू शकतोस, परंतु मी जर तुला ते कारण सांगणार नाही आहे तर तुझी बायकोही नाही सांगणार आहे. एक गोष्ट तूच आता चांगलीच मनावर बिंबवून ठेव. आणि हो, तू पेशंट आहेस या नात्याने, डॉक्टरच्या नात्याने तुला सांगतो की नको करूस हे सगळं. इतकी सगळी काळजी घेणं, इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून दे. आणि भूमीचा जर विचार आता तुला सोडूनच द्यावा लागेल, कारण काही झालं तरी भूमी ही तुझ्या आयुष्यात परत येणार नाही आहे आणि तुला ते कारणही नाही कळणार आहे. त्यामुळे तू आता या सगळ्या गोष्टींना ना बंदच घाल आणि समजून जा की तुला एकट्याने राहायचं आहे. त्यामुळे तुला तुझं आयुष्य एकट्याने जगायचं आहे. आणि हो, तुला जर व्यवस्थित राहायचं असेल तर हे विचार करणं आता सोडून दे. आणि असं म्हणून आकाशला तो बघत असतो. आकाश रागानेच त्याच्याकडे चिडून बघतो. जाता जाता डॉक्टर संकर्षण दरवाजावरच बोलतो की हे बघ आकाश, आता तुलाच ओळखावं लागेल की नंबर 2 कोण आहे ते. कारण किती काही झालं तरी ही भूमी ही तुझ्यापाशी परत येणार नाही, ती तिकडेच राहणार आहे. त्यामुळे तुला ओळखावं लागेल की भूमीसाठी कोण महत्त्वाचं आहे आणि कोण नाही. असं आता ऐकल्यानंतर आकाशला खूप वाईट वाटतं की अजूनही माझी भूमी या संकर्षणकडेच आहे आणि माझी मुलगी आणि ती तिकडे अडकलेत. त्यामुळे आकाशचा जीव आता वरखाली होत असतो. आणि डॉक्टर संकर्षण त्याला तर खूपच बरं वाटलेलं असतं, कारण त्याला त्रास द्यायचा असतो आकाशला आणि असंच तिळतिळ तुटताना पाहायचं असतं. म्हणूनच डॉक्टर संकर्षण तिथून बाहेर निघतो आणि आकाशच्या परिस्थितीमुळे त्यालाही खूपच आनंद झालेला असतो. नंतर रागिणीने तिथे उभे राहून सगळं ऐकलेलं असतं आणि अजून डॉक्टर संकर्षणने काही सांगितलं नाही, त्यामुळे तिला आनंद झालेला असतो. भूमी घाबरत असते की काय झालं असेल, म्हणजे मला आकाशची परिस्थिती कशी कळेल, तो बरा आहे की नाही हे मला कसं समजेल, असा विचार भूमीच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि ती आकाशचा फोटो उराशी घेऊनच असते. ती विचार करते की डॉक्टर संकर्षण आता तिकडे गेलेत, मी एक काम करू का, मी कॉल करू का हॉस्पिटलमध्ये? जर डॉक्टर संकर्षण तिथे असेल तर मग मी काय करू? मला पूर्णपणे पेचात अडकल्यासारखं झालं आहे, काय करायचं काहीच कळत नाही आहे, असा विचार ती आता करत असते. परंतु म्हणते की जाऊ दे, जे काही घडायचे ते घडेल, परंतु आकाशची परिस्थिती कशी आहे ते मला समजली पाहिजे. म्हणून आता भूमी ही त्या डॉक्टर जे वैद्य असतात त्यांना फोन करते आणि मग ते म्हणतात की हॅलो बोला. ती म्हणते की सर, मी भूमी महाजन म्हणते, आकाश महाजनची बायको. ॲक्च्युली मला तिथे काही कारणास्तव यायला जमलेलं नाही. माझ्या फॅमिलीवाले पण फोन करतायत. मला प्लीज सांगा ना की नेमकं काय झालेलं आहे आकाशला, त्याची तब्येत अचानक कशी बिघडली आणि तो कसा आहे. त्यावर मग आता लगेच डॉक्टर म्हणतात की मॅडम काळजी करू नका, आता आकाशची तब्येत स्टेबल आहे, डॉक्टरांनी त्याला चेक केलं आहे, त्यामुळे त्यांची तब्येत आता स्टेबल आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. असं ऐकल्यानंतर भूमीला आता बरं वाटतं. ती म्हणते की थँक्यू सो मच डॉक्टर, प्लीज मला अशी मदत केल्यात त्यामुळे खूप थँक्यू. आणि ती फोन ठेवून देते आणि इथे डॉक्टर फोन ठेवल्यावर भूमीबद्दल विचार करत असतात. त्याचबरोबर भूमी हात जोडून म्हणते की खरंच आई योगेश्वरी, तुझे खूप खूप आभार की तू आकाशला एकत्र व्यवस्थित ठेवलंस, त्याला काही होऊ देऊ नकोस. आई योगेश्वरी, तू कायम माझ्या सदैव आकाशच्या अशीच पाठीशी राहा. मी तिथे नाही आहे तर माझ्या आकाशचं तू रक्षण कर, असं आता ती बोलत असते. आणि त्यानंतर पुन्हा एकदा भूमीला आठवतं संकर्षण तिला जे काही बोललेला असतो की मी माझं वचन तर पाळलं आहे, परंतु तुझ्या बाजूने ते पाळलं जात नाही आहे. तू ओजसची म्हणजे प्रयत्न करत नाही आहेस एकत्र होण्याचा. ती म्हणते की मी प्रयत्न करते परंतु तो रिस्पॉन्ड करत नाही आहे.
त्यावर तो म्हणतो की ठीक आहे, रिस्पॉन्ड करत नाही आहेत तर मग प्रयत्न वाढवायचे. मग भूमीच्या लक्षात येतं की हा संकर्षण माझ्या आकाशला दरवेळी वाचवतो, परंतु मी पण काहीतरी केलं पाहिजे. पौर्णिमा आता घाबरते आणि म्हणते की आई अहो काय झालं. ती रागिणीला प्यायला पाणी देते. रागिणी खूप अगदी दम लागलेल्यासारखी करत असते. ती म्हणते की अगं मी तिकडे हॉस्पिटलमध्ये गेले होते. तो डॉक्टर संकर्षण आकाशला काही सांगतो की नाही हे बघण्यासाठी. तेव्हा मग ती म्हणते मग काय झालं. तो डॉक्टर काही बोललाय का आकाशला, म्हणजे सगळं कळलंय का त्याला की भूमीने सगळं का केलंय, डिवोर्स पेपरवर ह्या क्या केल्यात वगैरे वगैरे. तेव्हा मग ती म्हणते की नाही, अजून तरी काही आकाशला समजलेलं नाही. कारण जे काही डॉक्टर संकर्षण आकाशला सांगत होता त्यावरून त्याच्या हे लक्षातच आलं नसेल की त्याच्याकडून डिवोर्स घेऊन भूमी ही त्याच्याकडे राहायला गेली आहे, ती कशासाठी हे सगळं त्याला आता कळलेलंच नसणार आहे. रागिनी म्हणते की हे बरंच झालं की तो डॉक्टर संकर्षण काहीच सांगत नाही आहे आणि ते एक बरंच आहे. फक्त रागिनी म्हणते की डॉक्टर संकर्षण किंवा भूमी दोघंजणही त्याला काही सांगणार नाहीत, कारण तशी त्यांची निकड आहे म्हणून. परंतु आपणही याची दक्षता घेतली पाहिजे की अजून कुठल्याही सोर्सकडून आकाशला हे समजता कामा नये की भूमीने त्याला डिवोर्स का दिलाय आणि भूमी त्याच्याकडे का राहते. आकाशला फक्तच हे कळलं पाहिजे की तो प्रतारणा करते की त्याची प्रतारणा करते. परंतु इतके काही गोष्टी घडतायत तरीही तो कार्टा विश्वासच ठेवायला तयार नाही आहे की भूमीने त्याला सोडलंय म्हणून. पौर्णिमा म्हणते की हो ना, किती चिवट आहे तो, अजूनही म्हणतोय की भूमीने उगाचच सोडलेलं नाही आहे म्हणून. तेव्हा ती म्हणते की आपण तशी परिस्थिती निर्माण करायची की त्याला कळलं पाहिजे की भूमीने त्याला सोडलंय, हे कायमचंच सोडलंय. आता ओजस हा त्याच्या तिथे टेबलवर येतो. तिथे एरोप्लेनचा केक ठेवलेला असतो. तो केक पाहून त्याला खूप आनंद होतो आणि नंतर मग तो म्हणतो की वाव, माझा फेवरेट एरोप्लेनचा केक. आणि नंतर त्याचं लक्ष बॅगकडे जातं तर बॅगवर देखील एरोप्लेन असतो. तो म्हणतो की वाव, एरोप्लेनची बॅग. आता तो बॅग वाजवायला लागतो तर त्यामध्ये काहीतरी जड असं लागतं, म्हणून तो चेन उघडतो आणि बघतो तर आतमध्ये सगळे एरोप्लेन्सचे बुक्स असतात. तो म्हणतो की वाव, हे सगळ्या एरोप्लेनचं माझं फेवरेट आहे. आणि ते उघडल्यानंतर सगळ्या बुक्स असतात, त्याच्यावर एरोप्लेनचे चित्र असतात आणि त्यामध्ये चेहरा असतो तो म्हणजे छोट्याशा ओजसचा. आता तो पाहून तो खूपच खुश होतो आणि भूमी हे सगळं पाहते आणि हे सगळं त्याला खुश करण्यासाठी भूमीनेच प्लॅनिंग केलेलं असतं. आणि ओजस हे सगळं पाहत पाहत त्याला इतका आनंद होतो की तो त्या सगळ्यामध्ये खूपच हरवून जातो. त्यानंतर मग आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की न्यूज चॅनलवर दाखवत असतात यंग बिझनेसमॅन ऑफ द इयरच्या यादीमध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे की सुप्रसिद्ध उद्योगपती आकाश महाजन यांचं पहिल्या नंबरवर नाव आहे. आता आकाशचं नाव तिथे भूमी देखील ऐकते आणि आकाशच्या घरी पण TV हा सुरूच असतो आणि त्या न्यूज चॅनलमध्ये आकाशचं नाव हे पहिले घेतल्यानंतर भूमीला खूप आनंद झालेला असतो आणि आकाशला माझा अवॉर्ड मिळणार आहे याने ती खूप खुश होते. त्याचबरोबर आता ती लेडीज म्हणते की फर्स्ट नंबर आहे आकाश महाजन, त्याचप्रमाणे सेकंड नंबर आहे तो म्हणजे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचा आणि या दोघांचाही अगदी गौरव करण्यात येणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर संकर्षणचं नाव घेतल्यावर आकाशचा मूड जरासा ऑफ होतो आणि भूमीही तिथे शांतच होते. त्याच वेळेला आता भूमी ही लगेच संकर्षणचं अभिनंदन करते आणि म्हणते की अभिनंदन, बरं वाटलं ऐकून. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की कशामुळे बरं वाटलं, मला अवॉर्ड मिळाला म्हणून की तुमच्या आकाशला अवॉर्ड मिळाला म्हणून. असं म्हटल्यावर भूमी आता तिथे गप्पच बसते. आता नेमका हा अवॉर्ड जाहीर झाल्यामुळे नेमका कोणता ट्विस्ट येणार आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.